बघतो रे तुझ्यासाठी. वल्लरीच्या हट्टापायी तू तुरुंगात जाशील आणि मी गप्प राहू का? आई तुला कितीदा सांगितलंय, हा माझ्यातला आणि वल्लरीतला विषय आम्ही आमचं बघून घेऊ. हे असलं स्वतःच डोकं चालवण्याची काही गरज नाहीये. हेच केलंय तू आजवर. आजपर्यंत तू माफ कधीच ऐकलं नाही म्हणे, म्हणून तुझ्यावर ही वेळ आलीये. फक्त एकदाच माहित, माझ्या बायकोले फक्त पाठिंबा द्यायचा नसतो. वेळ आली ना तर तिची खोडबी मोडता आली पाहिजे. तू आहे ना, एकदा ही नोटीस वल्लरीला पाठव. ही नोटीस एकदा तिच्या हातात पडली ना की मग बघ तिचं डोकं ठिकाणावर येतं की नाही, आणि मग ती केस मागे घेते की नाही बघ. मी हे असलं काही करणार नाहीये. मन्या, मन्या, काय रे, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतोयस. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही ताई. एनिवे, त्याच्यातही तुम्हाला काय झाले? तुम्ही का अशा संतापल्यासारख्या दिसताय? कारण संताप होतोय माझा तुझ्या बायकोमुळे. काय? वल्लरीमुळे? नाही, ऍडव्होकेट वल्लरी भांबरेमुळे. त्याच्यातही मला नेमकं सांगा काय झालंय ते. मी तिला सहज भेटायला म्हणून तिच्या ऑफिसला गेले होते, असंच बोलायला. हे बघ, मी मनोज आणि वल्लरीला ना खूप आधीपासून ओळखते. अगं, इतक्या वर्षांपासून ओळखते. इतकी वर्ष ते एकदम आयडियल परफेक्ट कपल होते. पण आता या केसमुळे, तुझ्यामुळे त्यांच्यात खूप वाद होत आहेत. त्यांची रोज भांडणं होत आहेत. ताई बास झालं त्याच्यातही. एना, माझ्या क्लायंटशी असं बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. जरा बघा तुम्ही तिला किती घाबरवलंय. बस एना, हात जोडते तुमच्या पुढे, पण अजून माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट करू नका. तुम्ही जात आहे. माझा विश्वासच बसत नाहीये की वल्लरी तुमच्याशी असं वागली. काय, तू असशील चांगला नवरा म्हणून टॉलरेट करत असशील तिला. मी नाहीये चांगली. वकील असेल ती तिकडे कोर्टात. नात्यात आणि मैत्रीत मी तिची वकिली चालू देणार नाही. ही केस घेतल्याबद्दल सगळे वल्लरीला दोष देत आहेत, पण खरं तर तिचा या सगळ्यात काहीच दोष नाहीये. ती तर फक्त तिचं कर्तव्य पार पाडते. ती न्यायासाठी लढते ज्यात माझ्यामुळे अडचण येते. नाही, हे कुठेतरी थांबायला हवं. वल्लरी माझ्यापासून वेगळी झाली तर कदाचित तिला जास्त छान आयुष्य जगता येईल. आमचा डिवोर्स झाला तर तिला आयुष्याची नवी सुरुवात करता येईल. वल्लरीला तिच्या न्यायाच्या मार्गावर चालू द्यायचं असेल तर तिला तिची वाट मोकळी करून द्यायला हवी. तसंही डॉक्टरांनी माझ्याकडे थोडेच दिवस राहिले आहेत असं सांगितलंय. मग मी का अडकून ठेवतोय तिला माझ्या जबाबदारीत? खरंच आता वेळ झाली. तिच्या भल्यासाठी मला हा जीव घेणा निर्णय घ्यावाच लागेल. आई, ती नोटीस दे. ती नोटीस दे. ऐक ना म्हणे, मी काय सांगते एकदा ऐक. हे असं काहीतरी केल्याशिवाय ना त्या वल्लरीचं डोकं ठिकाणावर येणार नाहीये. आयु, नोटीस दे. म्हणे ऐक, फाडू नको. नाही फाडत.
बरोबर बोलतेस तू. हे असं काहीतरी केल्याशिवाय वल्लरीचं डोकं ठिकाणावर येणार नाही. आता ही नोटीस मी माझ्या हाताने वल्लरीला देणार. हो हो तेजा बरोबर आहे, पण तू शांत हो बरं आधी. काय तू मलाच काय शांत व्हायला सांगतेस यार? तिने तिच्या क्लायंट समोर माझा अपमान केलाय प्रेरणा. आणि मला सांग मी काय चुकीचं बोलले ग? तेजा, तू चुकीचं बोललीयस असं मी म्हटलेलंच नाहीये, पण आपल्याला वल्लरी कशी आहे ते माहितीये ना. तिने एखादी गोष्ट ठरवली तर ती तिच्या मतावर ठाम असते, त्यामुळे तू कशाला गेलीस त्याच्याशी बोलायला? अगं ए बाई, मी समजवायला गेलेच नव्हते. मी नॉर्मली माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. आता तिकडे ती सानिका होती, तेव्हा तो विषय निघाला तर मी बोलले. आणि काय स्वतःच्या स्वार्थासाठी बोलले का काही? नाही ना. मनोज आणि वल्लरी बद्दलच बोलले, त्यांच्या चांगल्यासाठीच बोलले. हिला काय गरज होती मला एवढं सुनवायची? तेजा, तू खूप पॅनिक होतीयस असं नाही वाटत आहे का तुला? आणि हे बघ, भावनेच्या भरात ना तेव्हा बोलून गेली असेल वल्लरी, पण ती जे काही बोलली त्याचं तिलाही वाईट वाटत असणार आहे याची खात्री आहे मला. आणि तू काळजी करू नकोस, वाटल्यास तर मी एकदा बोलून बघते तिच्याशी. यू नो व्हॉट, हवं ते कर, काहीही कर, मला आता फरकच पडत नाही. जर ठरलंय या सगळ्यामध्ये आता मी पडणार नाही. तेजा, बाय. तेज, काय मुलगी आहे ही? प्रेरणा, तुम्ही सगळे ना वल्लरीला मैत्रीच्या नावाखाली प्रेशराईज करताय, जे चुकीचं आहे. काय यात कुठे आलंय प्रेशराईज करणं? अजित, आपली मैत्रीण कुठेतरी चुकत असेल तर त्याची जाणीव तिला नको करून द्यायला. हेच हेच वल्लरी चुकीची आहे, मनोज बरोबर आहे, हे तुम्ही का जज करताय? कारण या बाबतीत वल्लरी चुकीची आहे. आजपर्यंत मनोज भाऊजींनी तिच्यासाठी जे काही केलंय ते सगळं जर ती विसरत असेल तर मैत्रिणी म्हणून तिची कान उघडणी करणं ही आमची जबाबदारी नाहीये का? बरोबर आहे ना. तुम्ही मैत्रिणी कानउघाडणी करणार, तिकडे इंदू काकी तिच्या मागे भुणभुण करत असणार. अगं, तिला समजून घेणारं कोणीच नाहीये ग. तिची कोर्टामध्ये नंतर लढाई चालू होईल, पण तिच्या मनामध्ये जी लढाई चालू असेल ना, तिचा एक मैत्रीण म्हणून विचार करणार आहात की नाही तुम्ही? प्रेरणा, कधी कधी मैत्रीमध्ये सतत सल्ले देणं किंवा विरोध करण्यापेक्षा पाठीमागे शांतपणे उभं राहणं हे सुद्धा खूप खूप महत्वाचं असतं. सॉरी अजित, पण या बाबतीत आम्ही शांतपणे तिच्या पाठीशी उभे राहू शकू असं मला तरी वाटत नाहीये. नाही वाटत ना? ठीक आहे. मग निदान तिला तिची स्पेस द्या. नका ढवळाढवळ करू तिच्या आयुष्यामध्ये. पाणी शांत झालं ना की त्याचा तळ दिसायला लागतो प्रेरणा, पण त्यासाठी शांत राहणं गरजेचं असतं. हे बघ, वल्लरी आणि मनोज दोघेही समजूतदार आहेत. ते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, ते त्यांना करू दे. आणि अगदीच काही वाईट सिच्युएशन आली तर आपण सगळे आहोत ना. मॅडम, पिटिशन तर दाखल झालंय आज. आता आपल्याला पुढे काय करावं लागेल? सानिका, आता खऱ्या अर्थाने आपल्या केसचा लढा सुरू झालाय. आता आपली केस बोर्डावर येईल, मग आपल्याला हिअरिंगची तयारी करावी लागेल. बाय द वे, मी कोर्टामध्ये अपोजिशन कडून तुला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याची मी एक लिस्ट तयार केली आहे. तू एकदा वाचून घे. तुला काही शंका असेल तर तू मला विचार.
मी तुला नंतर पाठवते. सानिका, काय झालं? ठीक आहेस ना? मॅडम, मला माफ करा. अहो, जेव्हा सगळ्यांनी आमची साथ सोडली तेव्हा तुम्ही देवासारख्या धावून आलात, पण मी मात्र तोंडाला येईल ते बोलले हो तुम्हाला. सानिका, काय करतेस? उलट मला तुझं खूप कौतुक वाटतं. न्यायासाठी तू खंबीरपणे उभी आहेस, लढा देतेस. तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि गणपतीच्या दिवसात तू मला जे काही बोललीस तो तुझा उद्वेग होता हे मला माहिती आहे. उलट त्यामुळेच माझे डोळे उघडले. उलट मी तुला थँक्यू म्हणायला हवंय. मॅडम, खरं तर अजून एका गोष्टीचं वाईट वाटतंय. त्या लोकांच्या चुकीमुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला, पण त्यांना या गोष्टीचा अजिबात पश्चाताप नाहीये. या उलट ते माझ्या नवऱ्यावरच नको नको ते आरोप करतायत. सानिका, मी तुला न्याय मिळवून देणार आहे हे नक्की आहे, पण इथून पुढे न्यायासाठी तुला आणखीनच खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. कारण मौसमी केमिकल्सवाले तुझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील. साम दाम दंड भेद सगळं काही वापरतील आणि तुला प्रेशराईज करतील. पण यू हॅव टू बी स्ट्रॉंग. लक्षात ठेव. तसं काळजी करू नकोस. मी पोलीस प्रोटेक्शनसाठी प्रयत्न करतेच आहे, पण स्टे स्ट्रॉंग. ओके? मॅडम, ते पोलीस प्रोटेक्शनचं होईल तेव्हा होईल, पण तुम्ही माझ्या सोबत आहात मग मी निश्चिंत आहे. स्टे स्ट्रॉंग. काळजी करू नको. तुला कधीही काही वाटलं तर मला कॉल कर.